जमीन आमच्या हक्काची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा. आम्ही कसं जगतोय आमचं आम्हालाच माहिती आहे. एक दिवस खातोय तर एक दिवस उपाशी खातो. आज एवढी जमीन असून त्याचा काही उपयोग नाही आम्हाला. 5 पैसे पण मदत भेटत नाही, काय भेटत नाही. कामधंदा नाही, काय नाही. मालक पण माझे गेले. आम्ही कसं तरी जीवन जगतोय. घरामध्ये आमच्या पाऊस आला तर नदी साठते. माझा मुलगा आहे पण तो असून पण नसल्यासारखा आहे, वेड्यासारखा आहे. काही उपयोग नाही, कुणाचा आधार नाही, आश्रय नाही आम्हाला. आम्ही एकटंच जीवन जगतोय. किती वर्ष झालं हा प्रकार चालू आहे आणि किती वर्ष झाले हा ताबा घेतलेला आहे? किती वेळा पोलिसांनी काय सांगितलं तुम्हाला? 35-40 वर्ष होऊन गेलेत ह्या गोष्टीला. पण ते लोक आम्ही कितीतरी वेळा आलो पण आमची काही मदत केली नाही त्यांनी. तुम्ही तक्रार वगैरे दिली होती का बद्दल? हा देतो आम्ही अशी म्हणजे सारखं नाही का. तर ते लोक नाही म्हणले तुम्हाला काय करायचं ते कायद्याने करा. पण पोलीस प्रशासन काय म्हणतं तुम्हाला याच्यावर? पोलीस प्रशासन आम्ही पोलिसापर्यंत नाही गेलेलो. म्हणजे तक्रारी दिल्या नाही तुम्ही नाही अजून? दिले. हा तेवढं काय सुचलंच नाही ना आम्हाला. कुठं काय करायचं काय नाही हे काही समजत नाही आम्हाला. आम्ही आपलं वेड्यासारखे दिवस काढलेत आम्ही, काढतोय पण. तुमची जमीन त्यांनी कशी घेतली? कशी घेतली सुरुवात म्हणजे माझे सासरे होते. ते त्या टायमाला अर्धलीनी जमीन असायची. सासऱ्यांचं काय नाव? मारुती कांबळे, पूर्ण नाव? मारुती गंगाराम कांबळे. हा, मग काय? त्या संपूर्ण जमीन म्हणजे सासरे माझे कामाला होते फॅक्टरीमध्ये आणि इथं अर्धलीनी जमीन त्यांच्याकडे यायचे. तर जे काही शेतामध्ये पिकायचं अर्धा आम्हाला द्यायचे, अर्ध ते लोक खायचे. असं म्हणजे त्या प्रकारे चाललं होतं. आणि नंतर आमचे सासरे वारले आणि सगळे माझे नवरा बिवरा असे सगळे मुंबईला गेले. इथं कोणच नाही राहिलं. मग ह्या लोकांनी डुप्लिकेट सह्या करून काय केलं काय हे माहीतच नाही. मग कोणी बळकावली जमीन? हे झेंडे थोपटे हे महेंद्रकर जागा आहे. आपण मागणी करायला आल्यावरती आपल्याला व्यवस्थित उत्तरं दिली जातात, या अशा प्रकारे धुडकावून लावलं जातं? नाही, अशा प्रकारेच धुडकवलं जातं नेहमीच. आणि म्हणजे महार आहे आणि तुम्हाला काय करायचे जमीन वगैरे असं बोललं जातं नेहमी. माझे मामा होते, कित्येक वेळा ते आले, त्यांना नेहमी माझी मारहाण केली जायची. त्यांनी अंगठे नाही दिले, म्हणजे पाहे नाही दिले तर त्यांच्या पायाचे ठसे वगैरे घेतलेत. आणि आमची ही जमीन अशी त्यांनी आमच्याकडून हिसकवलेली आहे. आता ही बऱ्याच वर्षापासून माझ्या आजोबांची जमीन होती आणि त्याच्यानंतर ह्या माझ्या मामी आहेत, त्यांना एकच मुलगा आहे, तो पण वेडासारखाच वागतो. त्या बिचाऱ्या काय करतील? त्यांच्याकडे म्हणजे ते काम नाही, काय नाही, कुठून म्हणजे धंदा नाही, काय नाही. ते खाणार काय हे करणार काय? त्यांचं घर जर बघितलं तुम्ही तर ह्या पावसाळ्यात ते घर पण पडून जाईल. त्यांचं मातीचं घर आहे आणि स्वतःची जमीन, स्वतःचं सगळं काय असून सुद्धा त्या इतक्या हालाकीचे दिवस काढते. तर त्यांना न्याय मिळावा हीच आमची मागणी आहे. जर का तुम्हाला न्याय मिळालाच नाही, कोणी काय दखल घेत नाही, तर तुमची पुढची भूमिका काय आहे? आम्हाला आता न्याय मिळायलाच पाहिजे. नाही मिळाला तर आम्ही इथंच आंदोलन करू. आम्ही आमच्या जीवाचं काही करू. आम्हाला आता न्याय नाही मिळाला तर आम्ही आता हेच ठरवलेलं आहे, जोपर्यंत आम्हाला प्रशासन न्याय नाही देत तोपर्यंत आम्ही असेच इथे हे करू. जय भीम. विषय असा आहे, हे बीटीगवडे रोड घोरपडीच्या अंतर्गत येणारं गट नंबर 74 आणि पलीकडे गट नंबर 46 असे 2 गट हे शासनाने हरिजन समाजासाठी महारवतन म्हणून उदरनिर्वाहासाठी दिलेली जमीन आहे ही सगळी. आणि याच्यावरती पूर्वी मिळालेली जमीन आहे, याच्यावरती काय केलेलं आहे, मराठा समाजाने कूळ लावून घेतलेलं आहे. ज्यांना खंडाने दिलेली होती जमीन ही, या जमिनीला त्यांनी स्वतःहून अधिकाऱ्यांना हाताराशी धरून पैशाचा आणि बळाचा वापर करून त्यांनी कूळ लावून घेतलं. महारवतनाला कोणत्याही प्रकारचं कूळ लागत नाही आहे.
गव्हर्मेंटचा GR आहे. आणि शिवाय त्याच्यानंतर आम्ही कोर्टात पण गेलो होतो. कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टाने ऑर्डर दिली तहसीलदारमार्फत की हे कूळ रद्द करा म्हणून. तर कूळ डेप्युटी कलेक्टर साहेबांची कूळ रद्द केलेली ऑर्डर असतानासुद्धा झेंडे आणि थोपटे या 2 व्यक्तींनी मराठा कूळ लावून घेतलं, पैशाचा आणि बळाचा परत एकदा वापर केला आणि शासनाला दिलेला जो काय आदेश आहे त्याला बी डावललेला आहे, त्याचा पण अवमान केलेला आहे. आणि आमच्या समाजावरती आम्ही नातेवाईकच आहे, ही माझी मावशी आहे यांची आणि सगळं या लोकांची ही आमच्या नातेवाईकांची जमीन आहे. ह्याच्यांना चोळी बांगडी देऊनसुद्धा खंडन करत होते. नंतर चोळी बांगडी देऊनसुद्धा ही व्हाईट कलरची त्यांनी मोठी बिल्डिंग बांधलेली आहे इथं. आणि तिथं राहून उर्वरित क्षेत्रावर सुद्धा त्यांचा डोळा असल्यामुळे त्यांनी इथं हे पूर्ण क्षेत्र काबीज केलेलं आहे. आणि नंतर कलेक्टर साहेबांनी पण आहे ना ह्याचा फेर चौकशी केलेली आहे, कमिशनर साहेबांनी. त्याच्यानंतर कमिशनर साहेबांनी ऑर्डर दिली की नवीन रिग्रँट करायला सांगितलं. रिग्रँट करून आम्हाला ही जमीन महारवतनांची असल्यामुळं पूर्ण वतनदार महार लोकांची नावं दाखल करा म्हणून आदेश दिलेला असतानासुद्धा ह्या लोकांनी परत अधिकाऱ्यांच्या हाताशी धरून याच्यावरती कब्जा केलेला आहे. बरी सगळी ही प्रॉपर्टी जिम असेल, हे वॉशिंग सेंटर असेल, बाजूला नर्सरी असेल, हे सगळं भाड्यानं देऊन त्यांनी स्वतः आता बसलेले आहे, सगळं कमवून बसलेले आहे. आणि हे लोकांना आता ही मावशी आहे शशिकला मावशी, हे मूळ वारसदार आहे. हे सातबाऱ्यावरती पण आहे. ह्यांचे सगळे सातबारे फेरफार उलटापालटी केलेलं आहे यांनी. 420 सगळं फ्रॉड काम करून सातबारे पलटी केलेले आहे. त्याच्यानंतर फेरफार बदलले, प्रॉपर्टी कारभार ह्यांची नावं हटवून डुप्लिकेट लोकांची नावं लावलेली आहे. क्षेत्र सगळं आटवून टाकलेलं आहे. जे उर्वरित आमचं अशी शासनाला विनंती आहे की जे राहिलेलं क्षेत्र आहे ते तर आमच्या पदरात पडावं आणि यांना राहण्यासाठी घर मिळावं. घर नाही, आज जर शासनाने येऊन चौकशी करावी. इथं शेतकऱ्यांना राहण्याचे वांदे, घरामध्ये मातीचे भिंती आहेत, वरती पत्रे आहेत. आता पाऊस आला तर घराला नदीचं स्वरूप येते. अशी परिस्थिती असताना सुद्धा कोणी दखल घेत नाही. प्रशासनाकडे गेलो, पोलीस स्टेशनकडे गेलो, कुठं जरी केलं तरी हो बघू करू, असं नंतर येतो, असं करू, असे सगळे आश्वासन देतात. पण ह्याच्यावरती कोणत्याच प्रकारचा उपाययोजना होत नाही आणि ह्याची दखल घेतली जात नाही आहे. तर ह्याच्यावरती ठोस प्रकारे काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आणि आम्हाला आमच्या हक्काचं घर मिळवून दिलं पाहिजे अशी आम्हाला विनंती आहे. जय भीम, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येऊ किंवा महायुतीचं सरकार येऊ, महाविकास आघाडी बोलते की आम्ही दलित अल्पसंख्याकाच्या बाजूने आहे, महायुती बोलते की आम्ही दलित अल्पसंख्याच्या बाजूने आहे. परंतु आज पुण्यासारख्या भागामध्ये BT रोड या ठिकाणी जे महारवतनाची जमीन आहेत, जे कांबळे कुटुंबाची जमीन आहे, ती जमीन त्यांच्याकडे छिनून ज्या लोकांना जमीन करा दिली होती, जी लोकं वॉचमॅन होती, ते जमिनीचे आता मालक झालेले आहेत. जिथं म्हणजे शहरामध्ये अशी अवस्था आहे तर मग गावाखेड्यात कशी अवस्था असेल. आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहेत. कलेक्टरांचा आदेश आहे की यांच्या जमिनी ह्यांना देऊन टाका, परंतु शासन प्रशासन याच्यावर काही लक्ष देत नाही, यांची काही दखल घेतली जात नाही. म्हणून आम्ही पुणे शहरातल्या अनेक संघटना मिळून या ठिकाणी या जमिनीचा ताबा घेतलेला आहे. आमचं म्हणणे असं की कलेक्टर साहेबांनी स्वतः इथं आलं पाहिजे आणि या कांबळे कुटुंबाला यांची महारवतनाची जमीन आहे त्यांना दिली पाहिजे. आणि जे जातीवादी जे लोक आहेत त्यांच्यावर ॲट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे. जोपर्यंत कांबळे कुटुंबाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही जमीन सोडणार नाही. आमचं एवढंच निवेदन राहील की कलेक्टर साहेबांनी इथे या आणि कांबळे कुटुंबाला न्याय मिळवून द्या. मी डॉक्टर किशोर दाजीबा शहाणे गेली 32 वर्षापासून पुणे शहरामध्ये आहे. पेशानं जरी डॉक्टर असलो तरी बाबासाहेबांनी मला हे संविधान शिकवलेलं आहे आणि ह्या संविधानाच्या आधारे हा देश चालतो आहे. या देशामध्ये मनुवादी ज्या लोकांनी महारवतनाची जमीन बळकावलेली आहे आणि अशा ह्या जमिनीवरती हे राजरोसपणे तहसीलदार, कलेक्टर, पोलीस प्रशासन अशा सर्व शासकीय प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून गोरगरिबांची जमीन, महारवतनाची जमीन जी खंडानी थोडी बहुत खाऊन करण्यासाठी दिली होती, ह्या जमिनीवरती ताबा करून बिल्डिंगा बांधून भाड्यानं देऊन स्वतःचे पोट भरत आहेत. आणि गरीब जे वंचित आहेत, जे ताबेदार व्हायला पाहिजे होतं, जे मालक आहेत त्या मालकांना बाहेर हाकलून स्वतः ह्या जमिनीचे मालक झालेले आहेत. या सर्व मनुवादी व्यवस्थेच्या लोकांवरती ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे नोंद झाले पाहिजे. जोपर्यंत ह्या तहसीलदार, कलेक्टर यांची चौकशी होत नाही, ज्यांनी ह्याच्यात काळबेरं केलेलं आहे यांच्यावरती गुन्हे नोंद झाले पाहिजेत. आणि उर्वरित ह्या ज्या ताबा घेणाऱ्या ज्या समाजकंटक आहेत,
जे जातीवादी आहेत यांच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल झाला पाहिजे. तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसणार आहे. इथून पुढे आमचा ठिय्या ह्याच ठिकाणी असेल. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही ह्याच ठिकाणी बसून राहणार आहे. आणि सक्षम अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन आमचं म्हणणं ऐकलं पाहिजे. आम्ही कुणाच्या दारात जाणार नाही. आता हे आमचं घर आहे. आमच्या घरात बसून आमचा न्याय मागतो आहे. आम्ही कुणाच्या ऑफिसला जायची गरज नाही. आम्ही हा न्याय मिळण्यासाठी बरेच वर्ष प्रयत्न केलेला आहे. ज्या की यांची परिस्थिती नसल्यामुळं ते पळू शकलेले नाहीत, म्हणून आम्ही ह्या संघटना यांच्या पाठीमाशी आम्ही उभा राहिलेलो आहे. आणि यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही या ठिकाणी हलणार नाही. जोपर्यंत त्यांना न्याय मिळेल तोपर्यंत या ठिकाणी आम्ही बसून राहील. जरी प्रशासनाने कुठला दबाव आणण्याचा प्रयत्न केला, आम्हावरती कुठले गुन्हे नोंद करायचे असतील त्यांनी सहज करावे. आम्हाला माहीत आहे आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो आहे आणि हा तो आम्हाला अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे. या अधिकाराच्या खाली आम्ही ह्या कांबळे कुटुंबाला जे की बाबासाहेबांचे वंशज आहेत यांनाच न्याय मिळत नाही. गोरगरीब जनता ही बाहेरची ग्रामीणमध्ये कशी तडपडत असेल, असे पुणे शहरामध्ये बरेच असे महारवतनी जमिनीवरती ह्या समाजकंटकांनी, ह्या जातीवादी लोकांनी ताबा घेतलेला आहे आणि हे मोठे झालेले आहेत आणि बाकी जनता गरीब ते गरीबच राहिलेले आहेत. हा न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी मास मुवमेंट संघटना असेल आणि हे आमच्या संघटना असतील, आम्ही गेल्या 5-6 दिवसापासून प्रशासनाला निवेदन देतो आहे की बाबा रे असं घडलं आहे. ते आम्हाला लाजूक उत्तरं देतात. आम्ही चौकशी करू. अरे चौकशी करेपर्यंत मावशी राहील का? त्याचा न्याय मिळेल का? आणि दुसरंच कोणतरी खाऊन जाईल, त्यांचे कुळं लागले जातील. असे बेकायदेशीर लागणाऱ्या कुळाला मी या ठिकाणी चॅलेंज देतो. त्याच्यावरती ॲट्रॉसिटी दाखल झालीच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. नमस्कार. एक समाजाचा प्रश्न म्हणून मी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. आपण जे पीडित आहेत, जे विक्टिम आहेत त्यांचं पण म्हणणं ऐकलं. ज्या सामाजिक संघटना या ठिकाणी सहभागी झालेले आहेत त्यांचं देखील म्हणणं ऐकलेलं आहे. आणि आपण आज सातत्यानं बघतोय की या महारवतनी ज्या जमिनी आहेत त्यांना काहीतरी सवली पावली किंवा काहीच न देता देखील त्यांना असं हुसकावून लावलं जातं आहे, हाकलून लावलं जातं आहे. त्यांना ॲक्च्युली त्यांच्या वतनी जमिनी आहेत, त्यांचा मालकी हक्क त्याच्यावर प्रस्थापित आहे, तरी पण त्यांना एक हालाकीचं जीवन जगायला ते आज मजबूर झालेले आहेत. याला कुठंतरी वाचा फोडणं गरजेचं आहे. शासन दरबारी याला न्यायिक प्रकारे आपण त्यांना ते कसं मिळवून देऊ याच्यासाठी हा सामाजिक लढा आहे. आणि जे हालाकीचं जीवन सध्या ते जगत आहेत आणि त्यांना जर आपण ते मिळवून देऊ शकलो तर हा लोकशाहीचाच विजय असणार आहे. जे आज लोकशाहीचा डांगोरा पिटत आहेत की इथलं समानता पाहिजे, त्यांना हे पाहिजे ते पाहिजे, पण तशा पद्धतीचं काहीच होताना दिसत नाही आहे. म्हणून आज हे पीडित कुटुंब आहे, आज हालाकीच्या अवस्थेमध्ये जगत असताना त्यांना जर आपण ही जागा मिळवून देऊ शकलो तर हे आपल्याला लोकशाहीलाच भूषणावं असेल. आणि ज्यांनी कोणी असं जागा बळकवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी देखील हे समजून घ्यावं की जर त्यांच्याकडे एवढं सगळं मालमत्ता आहे, सगळं प्रॉपर्टी आहे, तरी पण अशा ज्यांना खरी गरज आहे त्यांच्याकडून ते काय हिसकावून घेत आहेत. त्यांच्यावर योग्य कलमांतर्गत कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर आणि त्यांच्याकडून हे जमिनी घेऊन त्या पीडितांना दिल्या पाहिजेत, जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह चालेल. जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. जातीवादावर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झालेच पाहिजे. जातीवादावरती अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झालेच पाहिजे. जातीवादावर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झालेच पाहिजे. जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची.